नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे चॅनलमध्ये मनापासून स्वागत. तर आपण आज चाललो आहोत संगमनेर मधील नाशिक पुणे हायवे जवळील अतिशय निसर्गरम्य असे भक्ती शक्ती मंदिर. तर मी आणि किरणभाऊ कुलेवाडी मधून लोकेशनच्या ठिकाणी निघालो. तर जातानाच सायकेंडी फाटा जवळील एक आयशर ट्रक जो ओव्हरलोड असल्यामुळे पलटी झाला होता. मग काय, मदतीसाठी आम्ही गेलो, पण सुदैवाने ड्रायव्हर सुखरूप होता आणि कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. मग काय, NHIच्या लोकांना कॉल करून तिथे बोलवून घेतलं आणि तिथली परिस्थिती व्यवस्थित मार्गी लावून आम्ही मग पुढे निघालो. तर करेघाटामध्ये सुद्धा एक ट्रक अशाच पद्धतीने घाटामध्ये खाली पलटी झालेला होता, पण सुदैवाने तिथे पण काही जीवितहानी झालेली नव्हती. पण मग असे ड्रायव्हर लोकांचे आपले हाल होतात हे बघून खूप दुःख झालं की ड्रायव्हर लोकांसोबत कधी काय घटना होईल काही सांगता येत नाही. पण देव कृपेने दोन्ही ठिकाणी काही जीवितहानी झालेली नव्हती, त्यामुळे थोडं बरं वाटलं. मग काय, आम्ही थोडे पुढे चाललो. पुढे चालता चालता मग शेवटी आलो लोकेशनच्या ठिकाणी. हे लोकेशन जे आहे हे आपलं नाशिक पुणे हायवे जवळ आहे, नांदूर शिंगोटेच्या मागे आणि संगमनेरच्या पुढे असे दोन्हीच्या मध्ये हे लोकेशन आहे. लोकेशन जर तुम्ही बघितलं मित्रांनो, तर हे भक्तिशक्ती मंदिर इतकं छान आहे, म्हणजे इतकं सुंदर आहे. जर तुम्ही इथे कधी आला आणि इथे जर तुम्ही विश्रांती घेतली तर तुम्हाला इथे जाऊच वाटणार नाही, एवढं छान अशा पद्धतीचं लोकेशन आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर सुकून जर पाहिजे असेल तर तुम्ही कधी पावसाळ्यात या ठिकाणी आला तर एवढं छान निसर्गरम्य वातावरण आणि या मंदिराचा परिसर असतो की एवढं छान वाटतं ना की बास रे बास. तर तुम्हाला लोकेशनच्या ठिकाणी आपण आलो आहोत, तर चला बघूया मंदिर. आणि मंदिरामधील भगवान श्री महादेवांची मूर्ती, तसेच आपले विठ्ठल रुक्मिणी आणि श्री दत्त दिगंबर यांची पण मूर्ती. तर चला बघूया आतमधील दृश्य. बघू शकता, आज आपण आलेलो आहे संगमनेर तालुक्यामध्ये एक भक्तिशक्ती असं एक नाशिक पुणे हायवे जवळील मंदिर आहे. तर अतिशय भारी आणि सुंदर ठिकाणी मंदिर आहे. तर आपण या मंदिराची आज तुम्हाला थोडी माहिती देणार आहे आणि मंदिरातील जो परिसर आहे किंवा मंदिर कशा प्रकारे बांधलंय आणि किती छान मंदिर आहे, तर त्या मंदिराचं आज तुम्हाला पूर्ण आकर्षण आपण तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्या मागं आता आम्ही जस्ट उतरलोय आणि जस्ट वरती आलोय. तर वरती आले आले आपल्याला एक आपली महाराजांची मूर्ती, छत्रपती महाराज आणि आपले वारकरी संप्रदायाचे तुकोबा महाराज, तर हे असे गळा भेट करताना इथं दिसत आहे. तर ती कला तुम्ही बघू शकता मित्रांनो, ती कृती हे सगळं आता मनुष्य हाताने बनवलेलं आहे, पण ती कलाकृती बघा तुम्ही. एक साईड आपली पूर्ण छत्रपती राजाचे आपले मावळे आणि या साईड पूर्ण वारकरी संप्रदाय. तर ते त्यांना काहीतरी त्या गोष्टीतून सांगण्याचं तात्पर्य आहे, पण ते आता तुम्ही बघून तुम्हाला समजू शकता. तर ते ह्या कलेतून तुम्ही ते काय सांगू शकता. अतिशय उत्कृष्ट अशी कला आहे आणि मला हे चित्र बघून खूप छान वाटलं. तर मी पहिलं इथे आले पहिलं इथंच एक व्हिडिओ बनवला आणि मग आपण वरती जाऊ. मंदिरातील परिसर, मंदिरामध्ये जे काही विठ्ठल रुक्मिणी, आपले भोलेबाबा म्हणजे महादेव आणि श्री दत्त दिगंबर यांचे जे देवस्थान आहे, जी मूर्ती, ते पण आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. तर आता तात्पुरतं आहे, तुम्ही बघू शकता माझ्या मागे अतिशय छान असं उत्कृष्ट हाताची कारागिरी. तर आपण जसं जसं आता वरती जाऊ तशा पद्धतीने तुम्हाला आपण आतमधला टोटल परिसर दाखवणार आहे. तर चला बघूया माझ्या मागे.